आणि पुण्यामधल्या याच स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेला काल रात्री उशिरा अटक करण्यात आली। 12 दिवसांची पोलीस कोठडी आज त्याला सुनावण्यात आली। घटना मंगळवारी घडली आणि त्या दिवसापासून गाडे फरार होता। गाडे त्याच्या शिरूरमधल्याच गुनाट गावी लपून बसला होता। त्याच्या शोधासाठी पोलिसांनी 3 दिवस अवघ्या गावाला वेढा घातला होता। शेवटी मध्यरात्री 1:30 वाजता उसाच्या शेतात दत्तात्रय गाडे सापडला। त्याला भूक लागली होती आणि भूक लागल्यामुळे तो फडातून बाहेर आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला। नेमकं काय झालं त्यावेळेस बघूया। अखेर नराधम दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या। शिरूरमधल्या गुनाट गावात मध्यरात्री गाडेच्या अटकेचा थरार सुरू होता। दिवसभर जवळपास 500 पोलिसांचा गुनाट गावाला वेढा पडला होता। उसाच्या शेतात डॉग स्क्वॉडसह पोलीस गाडेचा शोध घेत होते। गाडेच्या शोधासाठी आकाशात ड्रोनही उडत होते। रात्रभर ही शोध मोहीम सुरू होती। दत्तात्रय गाडेचा मोबाईल बंद होता, त्यामुळे त्याचा शोध घेण्यात अडथळा येत होता। उसाच्या शेतात लपून बसलेला दत्तात्रय गाडे काहीतरी खाण्यासाठी शेताबाहेर पडणार याची पोलिसांना खात्री होती आणि अखेर तेच झालं। रात्री 12च्या सुमाराला दत्ता गाडे गावातल्या एका नातेवाईकाच्या घरी आला। प्रचंड भूक लागलीये, काहीतरी खायला द्या असं त्यानं सांगितलं। नातेवाईकांनी त्याला खायला न देता पाण्याची बाटली दिली। मला पश्चाताप झालाय, जे काही केलं ते चुकीचं आहे, पोलिसांना शरण जायचंय असं गाडेनं त्यांना सांगितलं। त्यानंतर तो पाण्याची बाटली घेऊन निघून गेला। गाडी निघून गेल्यावर त्या नातेवाईकांनी पोलिसांना गाडीची माहिती दिली। पोलिसांनी त्या परिसरात पुन्हा शोध सुरू केला। दत्तात्रय गाडे शेतात एका कालव्याजवळ लपून बसला होता। रात्री 1:30च्या सुमाराला दत्तात्रय गाडे एका मैदानातून जाताना गावातले प्राध्यापक गणेश गव्हाणे आणि ग्रामस्थांना दिसला। ग्रामस्थांनी त्याच्यावर झडप घालून त्याला पकडलं। ग्रामस्थांनी काही वेळ दत्ता गाडेला पकडून ठेवल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दत्ता गाडेला ताब्यात घेतलं। तो अचानक अंधारामध्ये दिसला आणि त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये काहीतरी वस्तू होती, पण आम्हाला वाटलं काय ते दुसरंच काहीतरी आहे, म्हणून आम्ही अचानक त्याच्याकडे धाव घेतली नाही। पहिल्यांदा मी माझ्या साथीदारांना म्हणजे साईदादाला आणि त्या ठिकाणी गावातली काही लोक त्यांना आवाज दिला की त्या ठिकाणी इथं आहे, आणि त्या ठिकाणी तो पळायला लागल्यानंतर आम्ही त्याला त्या ठिकाणी जाऊन पकडला आणि त्या ठिकाणी मग हे सर्वजण आले, पोलीस यंत्रणा आली, पोलीस यंत्रणेने त्याला पकडलं आणि गाडीत घालून घेऊन गेले। दत्ता गाडेला पकडून दिल्याबद्दल पोलिसांनीही ग्रामस्थांचे आभार मानले। यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो। त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरं आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे। दत्तात्रय गाडे गेले 3 दिवस गुनाट गावातल्या शेतात लपून बसला होता। या दरम्यान त्यानं आत्महत्येचा प्रयत्नही केला असावा अशी शंका आहे। सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे, भरपूर काही जास्ती सांगता येत नाही, परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गळ्यावर काही लिगेचर मार्क आहे। त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात। दोरी तुटल्यामुळे ते आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात। आता स्वारगेट बलात्कार खटला फास्ट ट्रॅकवर चालणार आहे। लवकरात लवकर या खटल्याचा निकाल लागून आरोपीला कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, शिरूर।